करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शरणागता देव राखे, येरवाखे विघ्नांचे, जया
जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक तुका म्हणे लीन भावे कळे भावे वरम हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्री रामचन्द्रं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगलहारी द्रवभूषो दशरथ जिर बिहारी सीताराम चरित पावन मधुर सरस अरुवती मन पावन पुनि पुनि कीर्तने सुनिए सुना
हेची करा नरका घोर का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण वरून आलंय अखिल गुण निधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दिनानाथ श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निश्चय कंपेनं अयोध्या नरेश राघवेंद्र सरकार भगवान प्रभू रामचंद्रजींच्या ह्या पवित्र आणि पावन दरबारामध्ये भगवान रामेश्वरांच्या पवित्र आणि पावन सानिध्यामध्ये पूज्य मातोश्रींच्या ऋणातून उतराव होत असताना समग्र गागरे परिवाराच्या वतीनं संपन्नतेच्या दिशेने जाणारा हा श्राद्ध विधी आणि तत्संबंधानं आयोजित असणारा आजचं हे हरिकीर्तन आहे. अशा हरिकीर्तन सेवेच्या चिंतन निरूपणार्थ जो काही अभंग मी आपल्या समोर गायलाय तो जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गात्यातील आहे. तुकोबारायांचा अधिकार सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. ज्या महात्म्याने या मृत्यू लोकांमध्ये दिव्य अलौकिक अशी घटना घडून आणली की ज्या महात्म्यात सदैव वैकुंठ गमन होत असताना प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्यानं उपस्थित राहून ज्या महात्म्याचं यथोचित पूजन केलं. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. अशा तुकोबारांच्या मुखारबिंदातून निघालेल्या अभंगवाणीतील जो काही निर्माण झालेला असणारा पंचमवेद म्हणून जो काही गाथा आहे त्या गाथ्यातील उपदेशात्मक प्रकरणातील एक अभंग मी आपल्या समोर खऱ्या अर्थानं गायलाय. कर्म तर करतात महाराज, सर्वजण कर्म करतायत, कर्म प्रत्येकाचं चालू आहे. पण तुकोबारा म्हणतायत असं काहीतरी कर्म करा, असं काहीतरी कर्म करा, करणे ते हेची करा. जीवनामध्ये विहित कर्माचा आपण काय करा, स्वीकार करा. निषिद्ध कर्माचा स्वीकार करून आपण नरका घोरा का जाता. निषिद्ध कर्माचा स्वीकार करून नरकाला जाण्यापेक्षा आपण काय करा, विहित कर्माचा स्वीकार करा मायबाप. आणि ते विहित कर्म जर कसं असेल, जयामध्ये नारायण, ज्या कर्मामध्ये खऱ्या अर्थानं भगवान नारायण आहे आणि खऱ्या अर्थानं ते असणार शुद्ध पुण्य तो एक, असं आपण भगवंताच्या संबंधानं काय करा, कर्म करा. आणि असं कर्म करत असताना त्या भगवंताची शरणागती स्वीकारा. जो शरणागती स्वीकारतो जगात अनायक असणारा त्याचा काय विघ्न दूर करत असो. शरणागता देव राखे ये रावाखे विघ्नाचे. पण त्यासाठी आपल्याला काय व्हावं लागेल, लीन व्हावं लागेल. तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यानं 2 शब्दाचा परिहार देणं हे खऱ्या अर्थानं वक्त्यात असणारा क्रमशः कर्तव्य आहे. ज्या माऊलीच्या पवित्र आणि पावन स्मृतीला उजाळा देण्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. गागरे परिवारातील असणाऱ्या मातोश्री स्वर्गीय मातोश्री सत्यभामा जिजाबा पाटील गागरे, 1 वर्षापूर्वी या माऊलीचा इहलोकीचा प्रवास संपन्न झाला. तत्पश्चात समग्र असणारा हा गागरे परिवार विशेषत्वानं या माऊलीच्या असणारे 3 मुलं, ज्यामध्ये श्री शंकर जिजाबा गागरे, त्यानंतर असणारे श्री मच्छिंद्र जिजाबा गागरे आणि असणारे आदरणीय किसन जिजाबा गागरे, हे असणारे 3 मुलं. त्यानंतर त्यांच्या 2 असणाऱ्या सुकन्या, ज्यामध्ये सौभाग्यवती कमल काशीनाथ लबडे आणि सौभाग्यवती पुष्पा जालिंदर मुसमाडे, 2 मुली आणि 3 असणारे मुलं. ह्या 5 भावंडांना जो वियोग झाला तो म्हणजे स्वतःच्या असणाऱ्या मातेचा वियोग झाला. त्यांचे असणारे जावई आदरणीय श्री काशीनाथ सैराम लबडे असतील आणि दुसरे असणारे जावई श्री जालिंदर राधाकिशन मुसमाडे असतील. त्यांना सुद्धा आपल्या सासूबाईच्या जाण्याचा असणारा हा वियोग आहे. समग्र परिवार एकत्रित येऊन
हा विधी संपन्नतेचे दर्शन नेत असताना केलेलं हे हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे. साबळे परिवाराच्या माध्यमातून या सेवेची जबाबदारी आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि तत्संबंधानं संबंधानं सर्वांच्या दर्शनाचा पुनश्च एकदा लाभ प्राप्त झालेला आहे. सर्व मला वंदनीय आहात, सर्वच मला पूजनीय आहात. आज आषाढाच्या ठिकाणी योगायोग आहे महाराज. उजव्या बाजूने पांडुरंग आहे तर डाव्या बाजूने दत्तात्रय आहे. बरं, हा सुद्धा आसारा एक प्रकार वक्त्याचा आसारा भाग्य आहे महाराज. हरिकीर्तन सेवा करण्यासाठी, सेवा शृंगारित करण्यासाठी प्रत्यक्षामध्ये भगवान गणेश आहे. ज्या गणेशांचं आवाहन केल्याशिवाय कोणत्याही कार्याचा प्रारंभ करता येत नाही महाराज. त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या कार्याशिवाय, त्यांच्या आसाऱ्या स्तुतीशिवाय कोणतेही कार्य सोपं नाही महाराज. म्हणून सोपान महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. बरं, आणि हे सगळं कार्य आपण जर यथोचित रीतीनं जर संपन्न जर केलं आणि भगवंताची कृपा जर आपल्यावरती झाली तर कुठल्याही प्रकारचा शोक मानायचं कारण नाही. म्हणून अशोक महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणारविंदावरती आदरणीय रावजी बाबा विदाटे असेल, आपल्या गावातील सर्व आसारा भजनी मंडळ, रामपूरवरून सुद्धा भगीरथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष आत्मानं आपल्या तांबेरे गावातील तर भाविक वर्ग उपस्थित आहेत मायबाप, पण तांदुळनेरवरून सुद्धा या ठिकाणी सुंदर असा श्रोतृवर्ग उपस्थित आहे. त्यांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी पंचकन्या साऊंड सिस्टम श्री क्षेत्र तांदुळनेर, त्याचे असणारे ऑपरेटर आणि मालक आदरणीय प्रभाकरजी कुंकर, त्यांना सुद्धा विशेषत्वाने धन्यवाद आहे. या सर्व कार्यक्रमाचं संयोजन करणारे आदरणीय मेजर ताराचंद गागरे पाटील, त्यांना सुद्धा विशेषत्वाने धन्यवाद आहे. अगदी कमी वेळ आपल्याला हरिकीर्तन करायचं आहे, कारण बहुतेक जण जरी मंडपामध्ये असले पण त्यांचं लक्ष तिकडल्या मंडपामध्ये आहे. बरं, असं असणार आहे. पण आपण बरोबर 11:15च्या काट्यावरती थांबणार आहोत महाराज. तोपर्यंत सर्वांनी सर्वांगाचे कान करून श्रवण करण्याचा काय करा, प्रयत्न करा. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका, ऐका उघड ऐका प्रतिज्ञा उत्तर माझे. तरी अवधान एकले विजय महाराज ज्ञानेश्वर सर्वांनी सर्वांगाचे कान करून हरिकीर्तन श्रवण करा. बरोबर 1 तासामध्ये आपलं हरिकीर्तन आता संपन्नते देशानं जाणार आहे. तोपर्यंत सर्वांनी काय राहा, दक्ष राहा महाराज. आज तुकोबाने आपल्याला कोणतं कर्म करावं त्या कर्माची खरी अर्थानं जाणीव करून देत आहे. प्रत्येक जण कर्म करतच आहे महाराज. आहे ना, प्रत्येक जण कर्म करतो, नित्य स्वरूपानं कर्म करतो. जागृतीमध्ये सुद्धा आपलं कर्म सुरू आहे आणि मला वाटतं झोपेमध्ये सुद्धा आपलं कर्म थांबलेलं नाही महाराज. झोपेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपलं कर्म सुरूच आहे. काही ना झोपेमध्ये स्वप्न पडतात ना, स्वप्न पडतात महाराज. एका राजाला असं स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? त्याच्या राज्यावरती इतर राज्याच्या राजाने काय केलं, आक्रमण केलं. आणि असं आक्रमण केल्यानंतर त्या राजाचं असणारं राज्य त्यानं काय घेतलं, हिरावून घेतलं. आणि असा राजा आता त्या ठिकाणी काय झाला, निर्धन झाला. आणि तो राजा याच्या त्याच्याजवळ काय मागत होता, भीक मागत होता. स्वप्नामध्ये त्या ठिकाणी राजा हे सर्व पाहत होता. राजाच्या उशाला त्या ठिकाणी काय होतं, पाणी होतं महाराज. आणि असा राजा याला त्याला पाणी मागत होता. स्वप्नामध्ये सुद्धा माणसाचं कर्म सुरू आहे. अरे स्वप्नात सुद्धा कर्म आहे, जागृतीमध्ये सुद्धा असणारा त्या ठिकाणी आपलं कर्म आहे महाराज. पण ते कर्म करत असताना कोणत्या पद्धतीनं करावं याचं गोड दिग्दर्शन साधुसंत मायबापांनी आपल्याला खऱ्या अर्थानं दिलं महाराज. काही कर्म त्या ठिकाणी असे आहे जे कर्म जर आपण जर कराल तर आपल्या पितरांचा उद्धार आहे. आणि काही कर्म असे आहे त्या कर्माचा जर आपण जर स्वीकार जर केला तर आपल्या पितरांची अधोगती आहे. बरं, ऐका सर्वजण. 2 प्रकारचे वर्ग पाहायला भेटतात महाराज. एक वर्ग आपल्या पितरांना काय करतो, ऊर्ध्व गती प्राप्त करून देतो. आणि दुसरा वर्ग आपल्याला असा पाहायला भेटतो तो आपल्या पितरांना अधोगती प्राप्त करून देतो. बरं, अधोगती कोण प्राप्त करून देतो? ज्याच्या ठिकाणी या 3 गुणाचा असारा समन्वय आहे महाराज, ते व्यक्तिमत्व आपल्या पितराला अधोगतीला नेतं. बरं, पहिलं म्हणजे त्याच्या ठिकाणी काय असतो, लोभ असतो महाराज. असतो ना लोभ? प्रत्येकाचा वयातापासून पहा महाराज. ज्याच्या ठिकाणी लोभ आहे समजून घ्यायचं, तो त्याच्या पितरांना काय नेतो, अधोगतीला नेतो. बरं, तो नित्य स्वरूपानं त्याच्या पितराला अधोगतीला नेत असतो.
तुकोबारांचं प्रमाण असणारा फार सुंदर आहे. लोभावरी घेत घेत लोभावरी घेत पूर्वजा नरकी किडे होती जान, नरकी किडे होती जान, करी पूर्वजा माझ्या मनाचे शब्द नाही महाराज. जो लोभी व्यक्ती आहे तो लोभी व्यक्ती स्वतःचाच असणारे अधोगती करतोच करतो, पण आपल्या कुळाचा सुद्धा त्या ठिकाणी काय करत असतो, अधोगतीला नेण्याचा मार्ग तो स्वीकारत असतो महाराज. एक प्रसंग आम्ही असा ऐकला. एक कावळा असणारा बगळ्याच्या घरी गेला. बरं, त्याच्यामधला भाव फार महत्वाचा आहे. असा कावळा त्या बगळ्याच्या घरी गेल्यानंतर त्या कावळ्यानं मुक्काम केला आणि अशा कावळ्याच्या अंतकरणामध्ये आता कामभाव निर्माण झाला. आणि त्या कावळ्यानं सांगितलं, काय सांगितलं, आता मी जाणार नाही, ही जी तुझी आसारी बगळी आहे ना ही माझी आहे. बरं, असे बरेच कावळे आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात महाराज. आणि असा कावळा काय घरट सोडीना, शेवट बगळ्यानं आसारा त्यांच्या कोर्टामध्ये केस दाखल केली. बरं, त्यांच्या कोर्टामध्ये केस दाखल केली आणि आता न्यायाधीशाच्या समोर आले महाराज. कावळा म्हणायचा बगळी माझी आहे. इथून पाठीमागल्या सगळ्या जोड्या पहा. नवरदेवाचा रंग जर सावळा जर असला तर वरूचा रंग कसा असतो, गौर असतो. बरं, तसं ही जी कावळी आहे, जी बगळी आहे ती माझीच आहे. बरं, न्यायाधीशांना आता न्याय द्यायचा होता आणि आता सर्व पक्ष एकत्रित जमले होते. न्यायाधीशाचा न्याय महत्वाचा होता आणि आता न्यायाधीशांना सांगितलं, एक काम करा, आता एक सुट्टी होणार आहे. ही सुट्टी झाली का मग पुढल्या आसाऱ्या सत्रामध्ये मी या घटनेचा न्याय देऊन टाकतो. बरं, आता मधली सुट्टी झाली आणि हा कावळा न्यायाधीशाला जाऊन भेटला महाराज. आणि त्या न्यायाधीशाला कावळा बोलू लागला. काय बोलू लागला, मलाही माहिती आहे कावळी ते जी बगळी आहे ती बगळ्याचीच आहे, ती माझी नाही हे तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या पक्षांना माहिती आहे बगळी बगळ्याचीच आहे. पण आता तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेला दुसरं सत्र सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला न्याय नाही द्यायचा, तुम्हाला फक्त काय द्यायचा, निकाल द्यायचा. बरं, कारण न्याय हा अशक्त नसतो. बरं, तुम्ही निकाल द्यायचा. काय निकाल द्यायचा, बगळी बगळ्याची नसून बगळी कुणाची आहे, कावळ्याची आहे असा तुम्ही फक्त निकाल द्या. त्यावेळेला न्यायाधीशाने विचारलं, याच्या बदल्यामध्ये मला काय भेटणार. त्यावेळेला त्या कावळ्यानं न्यायाधीशाला सांगितलं, तुम्ही जर असा जर निकाल जर दिला तर मी तुम्हाला तुमच्या पितरांचं दर्शन घडवतो. बरं, लोभ निर्माण झाला महाराज कुणाच्या अंतकरणामध्ये, न्यायाधीशाच्या अंतकरणामध्ये लोभ निर्माण झाला. आणि पाहता पाहता आता दुसरं सत्र सुरू झालं आणि आता न्यायाधीशाने निकाल देऊन टाकला, बगळी बगळ्याची नसून बगळी कुणाची आहे, हे कावळ्याचीच आहे महाराज, असा निकाल दिला. बगळा बिचारा शांत झाला. आता निकाल भेटल्यानंतर काय करणार. आणि आता न्यायाधीशाने कावळ्याची भेट घेतली आणि त्या कावळ्याला आता न्यायाधीश म्हणू लागला, ठरल्याप्रमाणे आता मी न्याय काय दिला नाही, पण मी काय दिला, निकाल दिला. आता मला माझ्या पितरांचं दर्शन घडवा. आणि अशा न्यायाधीशांना आपल्या सोबत घेतलं महाराज. गावाची सर्व घाण जिथं वाहत येतो, असं सांडपाणी जिथून वाहत होतं, जिथं दुर्गंध येत होता, तिथपर्यंत असणाऱ्या न्यायाधीशाला घेऊन गेले. आणि त्या असणाऱ्या घाणीमध्ये जे किडे वळवळ करत होते ते किडे ज्या वेळेला दाखवले, म्हणे हे जे किडे वळवळ करतायत ना हे तुमचे पितर आहे. बरं, न्यायाधीश म्हणले हे कसं शक्य आहे. आणि मग कावळ्यानं त्यांना प्रमाण सांगितलं. म्हणे तुकोबाने सांगितलं, लोभावरी ठेवोनी हेत, असत्य करी नीत, करी पूर्वजा पतन, नरकी किडे होती जान. लोभी माणसं आपल्या कुळाची काय करतायत, अधोगती करतायत. अरे दुराचारी असणारे त्या ठिकाणी मुलं हे सुद्धा आपल्या कुळाची काय करतायत, अधोगती करतात महाराज. आणि त्याच्या पुढे ऐकला तिसरं त्याचं लक्षण सांगितलं, कोण कुळाला अधोगतीला नेतं, चाडी करणारी जी माणसं आहे ना, चाडी करणारी.
चाडी कळतं ना आपल्याला, इकडलं इकडं सांगणं असं काही ना छंद असतो महाराज, असतो ना छंद. जे माणसं चाडी करतायत ते सुद्धा आपल्या कुळाचं अधपतन करतायत. कानाला हात लावून प्रमाण सांगतो बरं त्या ठिकाणी, तुकोबाने लिहिलं महाराज. कदाचित ऐकायला आपल्याला कठीण वाटेल. एखादा जर चाडी जर करत असेल ना तर तुकोबाराने त्याच्या मातेविषयी वर्णन केलं बरं. तुकोबारा म्हणतात, चहाडाची माता, चहाडाची माता, चहाडाची माता, चहाडाची माता, चहाडाची माता, माता, चहाडाची माता, चहाडाची व्याभिचारिणी सर्वथा. तुकोबारांनी केलेलं वर्णन आहे महाराज, माझ्या मनाचं वर्णन आहे. एखादं व्यक्तिमत्व जर चाडी जर करत असेल, चाडी करत असेल तर तुकोबारा म्हणतात त्याच्या मातेनं अनेक पुरुषांची संग केला म्हणून त्याचा जन्म झाला. बरं, म्हणून मी अगोदर बोलून गेलो होतो, कानाला हात लावून त्या ठिकाणी प्रमाण तुमच्या समोर मांडतो. म्हणून चाडी करणारे आपल्या कुळाला अधोगतीला आणतायत, लोभ अंतकरणामध्ये धारण करणारे आपल्या कुळाला अधोगतीला आणतायत, आणि पापाचरण करणारे आपल्या कुळाला काय आणतायत, अधोगतीला आणतायत. अहा कटकटा करती ते पितर, आणि असा दुराचारी मुलगा खरी अर्थाला काय आला, जन्माला त्या ठिकाणी आला. म्हणून तिघ जण खरी अर्थाला कुळाला अधोगतीला नेत आहेत. कर्म तर त्यांचंही चालू आहे महाराज, आहे ना कर्म चालू, पण त्या कर्माचा आसार फल त्यांच्या पदामध्ये चांगलं पडत नाही महाराज. त्यांच्या पदरामध्ये पडणारं जे फल आहे ते अशुभ फल त्यांच्या पदरामध्ये पडतं, आणि त्यांच्या पितरांच्या अनुषंगाने सुद्धा ती एक प्रकारची आसारी काय आहे, अधोगती आहे. म्हणून तुकोबारा त्या ठिकाणी जाग करत असताना म्हणतायत, घोर नर नरका घोरा अशा प्रकारच्या निषिद्ध कर्माचा स्वीकार करून आपण नरकाला का जाता तुकोबारा आपल्याला विचारतात. मायबाप, कशा कशा माध्यमातून नरकाच्या वाटेला आपल्याला जावं लागतं महाराज. ऐका ना, कुणाला नरकाला जावं लागतं. 3 दोष त्या ठिकाणी सांगितले. नरकाचे आसार 3 प्रमुख द्वार सांगितले महाराज. पहिलं द्वार म्हणजे त्या ठिकाणी काम आहे, दुसरं द्वार म्हणजे त्या ठिकाणी क्रोध आहे, आणि तिसरा द्वार म्हणजे त्या ठिकाणी आसारा लोभ आहे महाराज, आहे ना लोभ. हे 3 द्वार खऱ्या अर्थानं नरकाचे आसारा प्रमुख द्वार आहे बरं. काम, क्रोध आणि लोभ. लोभामुळं भ्रष्टाचार वाढतो, क्रोधामुळे हिंसाचार वाढतो, आणि कामामुळे व्यभिचार वाढतो महाराज. आणि या 3ही गोष्टी, व्यभिचार, भ्रष्टाचार आणि आसार, हिंसाचार, या 3ही गोष्टी खऱ्या अर्थानं आपल्याला अधोगतीला नेत असतात महाराज. या 3 गोष्टीमुळं माणसं काय जात आहेत, नरकामध्ये त्या ठिकाणी जात आहेत. साधुसंत मायबापांच्या जीवनामधल्या ह्या 3ही गोष्टी संपून गेल्या महाराज. गेल्या ना संपून. काम, क्रोध, लोभ निमाले ताईची,
काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता भूती झाली समता देव तया जवळी आसे पाप नाशे दरुषले काम क्रोध लोभ हे तीन आश्चर्य नरकाचे आश्चर्य प्रमुख द्वार आहे मायबाप घोर नरका का जाता तथा नरका घोरा का जाता साधुसंत मायबापांनी आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न केला महाराज आणखीन कशा माध्यमातून नरकामध्ये नरकाचे जाण्याचे काही सूत्र सांगितले महाराज नरका जाणे तरी पाप आचरावे कथा न करावी विठोबाची जे भगवंताचं नाम चिंतन करत नाही महाराज त्यांचा सुद्धा मार्ग कुठला आहे नरकाचाच मार्ग आहे बरं माझ्या मनाचे शब्द नाही आता प्रमाण ऐका हरिविन जन्म नरकाची पैजाला हरिविन जन्म नरकाची पैजाला दोनदा म्हणले म्हणून चाली सुद्धा दोन घातल्या बरं त्याच्यामध्ये हरिमुख मना म्हणा म्हणा हरिमुख म्हणा हरिविना जन्म नरकाची
नाही जाना, यमाता पाहुणा प्राणी होय. दोन प्रकारचे कर्म सांगितले महाराज. पहिला आसारा ज्या ठिकाणी विहित कर्म आहे आणि दुसरा आसारा निषिद्ध कर्म आहे. विहित कर्माचे काय प्रकार पाहायला भेटत आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं नित्य कर्म. काही गोष्टी नित्य कराव्या. काय करावं नित्य? नित्य काय केलं पाहिजे? स्नान नित्य केलं पाहिजे. बरं केलं पाहिजे ना स्नान. स्नान नित्य करावं महाराज. स्नान केल्यानंतर आपल्या तनाची काय होते? शुद्धता होते. बरं त्यानंतर ध्यान नित्य करावा. ध्यान केल्यानंतर काय होतं? मनाची शुद्धता होते. महाबळे मन होते जे कांदले आणि शुद्ध तो काळले स्फटिक दैसे. तनाची शुद्धता करण्यासाठी काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे. ते नित्य करावं. ध्यान नित्य करावं ज्याच्या माध्यमातून मनाची शुद्धता होते महाराज. आणि प्रभुनाम चिंतन सुद्धा काय करावं? सदैव करावं. करावं ना प्रभुनाम चिंतन. ते सुद्धा सदैव केलं पाहिजे महाराज. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. भगवंताची पूजा काय केली पाहिजे? नित्य केली पाहिजे महाराज. त्याला म्हणावं नित्य कर्म. काही जे कर्म आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? काम्य कर्म म्हटलं जातं. बरं पोटासाठी काय गोष्टी कराव्या लागतात महाराज. आपण शेती करतो ना शेती महाराज. शेती कशासाठी आपण करतो? पोटासाठी शेती करतो. या पोटा कारणे गा झालो पांगीला जना. काकड्यामध्ये आपण प्रमाण म्हणतो ना. त्याचा विस्तार कबीर महाराजांनी एका अभंगाच्या माध्यमातून केला. पेट बडा हे बाका बाका, पेट बडा हे बाका, पेट बडा हे बाका, त्याच्यासाठी जे कर्म करावं लागतं त्याला म्हणावं काम्य कर्म. त्याच्यानंतर पुढलं जे कर्म केलं जातं तिसऱ्या क्रमांकाचा आसार जे कर्म आहे त्याला म्हटलं जातं नैमित्तिक कर्म. पितरांच्या अनुषंगाने जे कर्म केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म म्हटलं जातं. आज हा समग्र गागरे परिवार आईच्या ऋणातून उतराय होत असताना हा विधी करत आहे. नैमित्तिक आसारा कर्म आहे. त्याच्या पुढला आसारा जे कर्म आहे त्याला म्हणावं त्या ठिकाणी प्रायश्चित्त कर्म. एखाद्या जर आपल्याकडून जर दोष जर घडला तर त्या दोषाच्या निवृत्तीसाठी केलं जाणारं कर्म त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं? प्रायश्चित्त कर्म म्हणावं. बरं एखादा संन्यासी जर एखाद्या दारामध्ये जर गेला आणि त्यानं जर भिक्षा जर मागितली आणि त्याच्या भिक्षेमध्ये जर कोणी जर धन जर टाकलं तर त्या संन्याशाला काय लागतो? दोष लागतो. बरं त्यानं फक्त कोरांना स्वीकारलं पाहिजे महाराज. आणि मग त्या दोषातून निवृत्त होण्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे? पूर्ण दिवस उपवास धरला पाहिजे महाराज. तेव्हा आसारा त्याला त्याचं काय प्राप्त होतं? प्रायश्चित्त प्राप्त होतं. याला म्हणावं प्रायश्चित्त कर्म. आणि त्याच्या पुढला आसारा जे कर्म आहे त्याला म्हटलं जातं निषिद्ध कर्म. आपण विहित कर्माचा काय करा? स्वीकार करा. करणे ते हेची करा, हे कर्म करा. आणि निषिद्ध कर्माचा स्वीकार करून नरका घोरा का जाता. काय काय निषिद्ध कर्म आहे महाराज?
दूत खेळणं निषिद्ध कर्म आहे. बरं खेळतात ना काही माणसं, दूत खेळतात महाराज. त्यानंतर आसाला दुसरं निषिद्ध कर्म सांगितलं. मांसाहार करणं सुद्धा काय सांगितलं, निषिद्ध कर्म सांगितलं. बरं खोटं बोलणं सुद्धा निषिद्ध कर्म सांगितलं. वेशागमन करणं हे सुद्धा निषिद्ध कर्म सांगितलं. आणि हिंसा करणं हे सुद्धा काय सांगितलं, निषिद्ध कर्म सांगितलं. या निषिद्ध कर्माचा ज्यांनी स्वीकार केला त्यांचा रस्ता आसारा नरकात आहे, आणि ज्यांनी विहित कर्माचा स्वीकार केला त्यांचा मार्ग आसारा वैकुंठीचा आहे. म्हणून शाण्या माणसानं असं करावं. कसं करावं, करणे ते हेची करा. चक्रात्मक तुकोबारा सांगतात. बरं काय अभंगामध्ये त्या ठिकाणी तुकोबारांच्या अभंगाचा प्रारंभ हेची शब्दानं आहे. बरं हेची शब्द म्हणजे कसा, ज्याच्यामध्ये चकार आहे ना त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, जिरं चकार आला महाराज तिरं त्या ठिकाणी निश्चितता आली. बरं निश्चितता म्हणजे काय, साध्या व्यवहारामधलं उदाहरण आहे का. निश्चितता काय करते, एकाची आसारी निश्चिती करते. काय करतो, चकार एकाची निश्चिती करतो आणि बाकी त्यांची व्यावृत्ती करतो. बरं कसं व्यावृत्ती करतो, निवडणुका होत्या, एक जणाला फार आसारा त्या राजकारणामध्ये काय होता, इंटरेस्ट होता महाराज, आणि मग ते आपल्या पुढाऱ्याची जाहिरात करायला निघालं. बरं प्रचार करायला निघालं. त्यानं 50 कार्यकर्ते बरोबर घेतले, गावगाव फिरत होतं, ऐका यांना मतदान करा, त्यांना मतदान करा. आता ज्या गावामध्ये जाऊन पोहोचलं होतं ते गाव नेमकं त्यांची सासूरवाडीच होती महाराज. मग सासरेबावांनी पाहिलं, जावई बापू आले महाराज. कशासाठी आले होते जावई बापू, प्रचाराला आले होते. 50 कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. आणि आता जावई बापूंना पाहिल्यानंतर सासरेबा जावई बापूंच्या जवळ गेले, त्यांना म्हणले एक काम करा, हे सगळं तुमचं आटोपल्यानंतर तुम्ही माळ्यामध्ये जेवायला या. कुणाला सांगितलं, जावयाला सांगितलं. पण जावयाला सासऱ्याचा स्वभाव माहिती होता ना महाराज. जावयानं सासरेबावांना विचारलं, तुम्ही मध्ये माझ्या सहित हे 50ही आले. किती आले, माझ्या सहित आसारी हे 50 सुद्धा आले. मग नेमकं आम्ही कोणी कोणी यायचं. आणि मग साच्यानं फक्त त्या तुम्हीला च जोडला. तुम्हीच जावयाची निश्चिती झाली आणि बाकीच्या 50 जणांची व्यावृत्ती झाली महाराज. तसं त्या ठिकाणी च आला, करणे ते हेची करा. निश्चयात तुकोबारांचं बोलणं आहे. नरका घोर का जाता. मग महाराज करायचं तरी काय, काय करायचं त्याचं उत्तर, करणे ते हेची करा. करणे ते हेची करा. मानवी देहाच्या माध्यमातून आपण असं काहीतरी कर्म करा माय बाबा, असं कर्म करा का ज्या कर्माच्या माध्यमातून आपल्या स्वतःचाही उद्धार होईल आणि आपल्या पितरांचा सुद्धा उद्धार होईल. आपण निषिद्ध कर्माचा स्वीकार करून घोरा नरका का जाता विचार करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे महाराज, आहे ना सामर्थ्य.
प्रत्येकाकडे सामर्थ्य आहे, मला विचार करण्याचं सामर्थ्य आहे. सार काय, आसार काय, अरे नाशवंत काय, अविनाशी काय, सत्य काय, असत्य काय, आपल्याकडे त्याचा निवाडा करण्याचं सामर्थ्य आहे महाराज. आहे ना सामर्थ्य? निवाडा करणारा कसा असावा? हुशार असा महाराज. तसं आपणही निषिद्ध कर्माचा आणि विहित कर्माचा काय करा? निवाडा करा. निवाडा करणारा कसा असतो? कधीतरी आपण दृष्टांत ऐकला असेल महाराज. एका जंगलामध्ये राजा आणि प्रधान त्यांच्या सैन्यासोबत गेले आणि त्या सैन्यासोबत गेलेला राजा त्यांच्यासोबत प्रधान जे आहे महाराज, पण त्यांची जरा काय झाली, चुकबुल झाली. राजा एका बाजूने निघून गेला, प्रधान एका बाजूने निघून गेले आणि सैन्य एका बाजूने निघून गेले. आणि असं सैन्य एका बाजूने निघून गेल्यानंतर त्या सैन्याने एका अंध बाबांना पाहिलं. बरं, अंध बाबा असे एका झाडाखाली बसले होते आणि ते अंध बाबा आता भगवंताचं भजन करत होते. बरं, भगवंताचं भजन त्यांचं चाललं होतं आणि तिथं सारे ते सैन्य गेलं महाराज. आणि ते सैन्य अंध बाबा होते. खरं तर एखाद्याच्या व्यंगाची उपेक्षा कधीच करायची नसते. बरं, एखाद्याच्या व्यंगाची उपेक्षा करू नका. एखादा जर त्या ठिकाणी पंगू जर असेल, त्याला आपण त्या ठिकाणी त्याचा असताना त्या ठिकाणी ज्या गोष्टीमध्ये त्याची कमतरता आहे त्याच्यावरून त्याला आपण केव्हा हिणवायचं नसतं महाराज. दुसऱ्याचा अंत करत दुखेल असं केव्हा बोलू नका. आणि ऐकून ठेवा, जी माणसं दुसऱ्याच्या वर्मावरती बोट ठेवून बोलतात त्या माणसांना पुढला जन्म कावळ्याचा प्राप्त होतोय. त्रिवार सत्य आहे. बरं, म्हणून कावळाही चोच मारताना पुढं मारतो, जिरं जखम आहे तिरच चोच मारतो ना महाराज. म्हणून केव्हाही दुसऱ्याचा अंतकरण दुखेल असं बोलू नका. कदा ना रहा है जग में, कदा ना रहेगा जग में, जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखा ना किसी का. बराचसा विस्तार मला करता येईल पण ऐका महाराज, दुसऱ्याचा अंतकरण दुखेल असं बोलू नका. आणि नेमकं सैन्य गेलं आणि अंध बाबाला जरा मर्मप्रशी बोललं महाराज. काय म्हणू लागले, हे आंधळ्या. आता आंधळ्या म्हणणं चुकीचं होतं बरं, पण ते बोलले. बरं, ते बोलले, आमचा राजा आणि प्रधान कुठं आहे तुला काय सांगता येईल का? अंध बाबा म्हणले, रस्त्यानं पुढे चला, तुम्हाला तुमचा प्रधानही भेटेल आणि तुमचा राजाही भेटेल महाराज. ते सैन्य पुढे गेलं. नंतर प्रधान आला महाराज. प्रधानानं अंध बाबाला पाहिलं. सैन्य काय म्हणलं होतं आपल्या लक्षात आहे ना? सैन्य काय म्हणलं होतं? आणि प्रधानजी आले, प्रधानजी म्हणले अंध बाबा. आता शब्द बदलले ना महाराज, शब्द बदलले. म्हणे अंध बाबा. आणि अंध बाबा म्हणल्याबरोबर विचारलं म्हणे, आमचं सैन्य आणि राजाबद्दल काय सांगता येईल का? जा म्हणे, पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं सैन्य भेटेल आणि तुमच्या राजाची भेट होऊ शकते. बरं, प्रधानजी निघून गेले आणि पाठीमागून राजेसाहेब आले महाराज. राजानं अंध बाबाचं भजन ऐकलं. भूर भयो गौवन के पाछे, तूने मधुबन मोयो पठायो, सांझ नील घर आयो रे मैया मोरी. मैं नहीं, मैं नहीं, मैं नहीं, मैं नहीं माखन खायो. हे सुद्धा अंध बाबानेच गायलं महाराज. सुरदास महाराजांनी गायलेलं ते भजन आहे. बरं, असे अंध बाबा भजन करत होते. राधे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा राधे, राधे 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 श्याम राधे, राधे कृष्णा, राधे प्रभु रामचंद्र भगवान. राजाच्या कानावरती शब्द पडले महाराज. कोणाचं भजन होतं? अंध बाबाचं भजन होतं. 11:30 वाजले होते. 11:15 वाजेपर्यंत या सगळ्यांचा मेळ राजाला घालून द्यायचा, त्या अंध बाबाला घालून द्यायचा होता. सर्वजण ऐका महाराज. आणि मग असा प्रसंग घडला. अंध बाबाचं भजन आहे. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले शंकर, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले राम, मेरे
अंध बाबांच्या जवळ गेला आणि अशा राजानं पहिलं अंध बाबाचं दर्शन घेतलं. राजा म्हणू लागला, सुरदासजी, आता राजाचे शब्द बदलले महाराज. राजा म्हणू लागला, सुरदासजी, या निर्जनाच्या वनामध्ये तुम्ही बसलेले आहात, तुम्ही भजन करताय, इथं तर तुमचं त्या ठिकाणी भरण पोषण व्यवस्थित तर होतं ना. सगळी चौकशी राजाने केली महाराज. आणि मग आता अंध बाबाला विचारलं, म्हणे ते आमच्या सैन्याबद्दल आणि प्रधानाबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? अंध बाबाच्या मुखातून शब्द निघाले, राजा, पुढं तुझं सैन्य गेलं, त्याच्या पाठी तुझा प्रधान गेला आणि आता तू आलेला आहे, तूही त्यांच्या पाठीमागे जर गेला तर तुझी त्यांची भेट होईल. बरं, राजाने विचार केला, मी तर माझा स्वतःचा परिचय करून दिला नाही. अंध बाबानं ओळखलंच कसं मी राजा आहे. बरं, काय माणसं स्वतःचा परिचय स्वतः करून देत नाही महाराज. काही ठिकाणी स्वतःचा मोठेपणा स्वतः सांगायचा नसतो. आणि जी माणसं स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या समोर वर्णन करून सांगतात ती माणसं मोठीच नसतात महाराज. हिऱ्यानं स्वतःची किंमत सांगितली का, माझी किंमत कोटी रुपये आहे महाराज. अरे बडा बडा ही ना करे, बडा न बोले बोल, रैमन हिरा कब कहे लाख हमारा मोल. माझ्या मनाचे शब्द नाही. राजानं काय स्वतःचा परिचय करून दिला नव्हता. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. राजा म्हणू लागला, बाबा, तुम्ही ओळखलत कसं ते सैन्य आहे, तुम्ही ओळखलत कसं तो प्रधान आहे, आणि ओळखलत कसं मी राजा आहे. आणि मग त्यावेळेला अंध बाबांनी सांगितलं, राजा, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. काय ओवी आहे? जैसे झाड जानी जे फुले, मानस जानी जे बोले, भोगे जानी जे केले पूर्वजन्मीचे. अरे फुलावरून झाडाची आपल्याला ओळख होते, तसं बोलण्यावरून माणसाचा परिचय होतो. बरं, माणसाच्या बोलण्यावरून माणसाचा परिचय होतो. ते तुझं सैन्य आलं ते मला आंधळ्या म्हटलं, माझ्या लक्षात आलं ते सैन्य असलं पाहिजे. प्रधानजी आला ते मला अंध बाबा म्हटला, मी ओळखलं, बोलण्यावरून ओळखलं, हा प्रधान असला पाहिजे. आणि तुम्ही मला सुरदास म्हणून साथ घातली आणि प्रदेशासारखी माझी चौकशी केली. माझ्या लक्षात आलं तुम्ही राजा आहात, मी तुम्हाला ओळखलं. राजाने विचार केला. राजा प्रधानाला आणि सैन्याला पाठीमागं घेऊन आला. म्हणे अंध बाबा फार कामाचे आहे, बरं, यांना आपण नेलं पाहिजे. आणि अशा अंध बाबाला घेऊन राजा आला. आणि आता अंध बाबाला आपल्या नगरीमध्ये ठेवलं महाराज. काही एखादा प्रश्न जर उद्भवला तर राजा अंध बाबालाच विचारायचा. आणि एक दिवस काय झालं, राजाला घोडे खरेदी करायचे होते. घोड्यावाला व्यापारी घोडे घेऊन आलाच होता महाराज. आणि दोनही घोड्यांची आता किंमत ठरली होती. एक एक घोडा 50-50 लाखाचा होता महाराज. कमी कशाला करायचा आपण, 50 लाखाचा एक एक घोडा होता. आणि आता 1 कोटी रुपये आता द्यायचे. तर इतक्यामध्ये राजाने विचार केला, आपल्याला 1 कोटी रुपये द्यायचे. दोनही घोडे खरेदी केले. पण आपण अंध बाबाला जरा विचारात घेतलं पाहिजे. बाबांना बोलावलं. बाबा, हे व्यापारी आहे, याचे 2 घोडे आहे, 50-50 लाखाचा एका घोड्याचा व्यवहार झाला. बघा बरं तुम्हाला घोडे कसे वाटतात. अंध बाबा फक्त घोड्यापर्यंत गेले. एक हात उजव्या घोड्यावरती ठेवला आणि दुसरा हात आसारा डाव्या घोड्यावरती ठेवला. आणि त्या अंध बाबानं आपला हात बाजूला काढला. आणि आता राजा सांगला, राजा, याच्यामधलं जे उजव्या हातात आहे हेच घेण्याच्या योग्यतेचं आहे. डाव्या हातात घेशील तर 50 लाखाला तू काय जातील, तुझी नुकसान त्या ठिकाणी होईल. बरं, राजाला सांगितलं. राजा म्हणला, हे तुम्ही ओळखलं कसं? उजव्या हाताचं चतुर आहे आणि डाव्या हाताचा आसारा त्या ठिकाणी ढिल्ला आहे, तुम्ही ओळखलं कसं? आणि मग राजाला त्या अंध बाबाने उत्तर दिलं, म्हणे तुकोबारांच्या अभंग गात्यामध्ये प्रमाण आहे, तेजे इशाऱ्यावरती आणि तट्टू भोकावरती. बरं, म्हणे तो उजव्या हाताचा होता, त्याला फक्त मी स्पर्श केला, लगेच त्याचं अंग थरथरलं, मी ओळखलं हे तेज आहे. बरं, आणि डाव्या हातात होतं ना, त्याच्या पार मानेपासून शेपटीपर्यंत मी हात फिरवत आलो, ते हल्लं नाही आणि डोललं नाही. माझ्या लक्षात आलं हे कसं असलं पाहिजे, स्थूल असलं पाहिजे. बरं, राजाने विचार केला, अंध बाबांना आपले 50 लाख वाचवले राव, अंध बाबा जास्त दिवस टिकले पाहिजे. प्रधानजी, यांच्या जेवणामध्ये रोज 2 लाडू वाढवा. काय वाढवले? लाडू वाढवले. आता दुसऱ्यांदा राजाला खरेदी करायचे होते, हिरे खरेदी करायचे होते. हिरे 10 हिरे, 10 लाखाचा एक एक हिरा, तोही व्यवहार 1 कोटीचाच होता. अंध बाबाला पाचारण केलं. बघा बरं, हे 10 हिरे आहे, 1 कोटीचा व्यवहार आहे हा सुद्धा. अंध बाबा म्हणले, राजा मला फक्त पाणी आणून दे. पाणी आणलं, 2 पात्र ठेवले आणि मग त्या अंध बाबानं पाण्यामध्ये हात घातला आणि समोर 10 हिरे होते, त्याच्यातले 4 एका बाजूला केले, 6 एका बाजूला केले. राजा, त्याच्यामधले 6 डुप्लिकेट आहे आणि 4च फक्त नकली आहे. बरं, म्हणे कसे डुप्लिकेट? म्हणजे जरी तुला हिरासारखे दिसत असले, हे खडी साखरेला पाडलेले पैलू आहे. बघ आता हे ओले झाले, याच्यावरती माशी होऊन बसेल. आणि माझ्यावरती जर तुझा विश्वास जर नसेल तर तुकोबाराय म्हणतात, हिरा ठेवीचा ऐरणी, वाचे मारिता जो घणी, आणि तुझी मोल पावे खरा करणीचा होय चोरा. तशी परीक्षा घे. 6 डुप्लिकेट निघले. अरे 60 लाखाचा आता राजाचा फायदा झाला. राजाने विचार केला, अंध बाबा आणखीन वाचले पाहिजे. प्रधानजी, यांच्या जेवणामध्ये 2 गुलाब जांबू वाढवा. पहिले काय वाढले होतं? पहिलं काय वाढले लक्षात आहे तुमच्या?
लाडू, नंतर गुलाबजांबू वाढले. एक दिवस राजाला एक रत्न खरेदी करायचं होतं बरं, मोहरा नावाचं रत्न आहे, त्याचाही व्यवहार 1 कोटीचा झाला महाराज, 1 कोटीचा व्यवहार झाला. आणि आता त्याचे पैसे द्यायचे तर अंध बाबाला पाचारण केलं. अंध बाबा म्हणले राजा आता मी काहीच करणार नाही म्हणे. मग याची पडताळणी घ्यायची कशी? मी तुम्हाला सांगतो ना, एक काम करा, दोरा आणला दोरा म्हणे, जो रत्न आहे त्या रत्नाला तो दोरा गुंडाळा दोरा. राजा म्हणे आता करू काय? म्हणे त्याचं जे एक टोक आहे त्याला त्या ठिकाणी पेटून दे. काडी पेटी आणली, त्या दोराचं एक टोक पेटून दिलं महाराज. आणि आता 5 मिनिटं शांत, व्यापारी शांत, राजा शांत. 5 मिनिटांना अंध बाबाला राजाला विचारलं म्हणे झालं काय? म्हणे काय नाही, जो दोर पेटून दिला होता ना, जो दोरा, तो सर्वचा सर्व दोरा काय गेला, जळून गेला. अंध बाबा म्हणले राजा घेऊ नको, हा सारा मोहरा जरी आता पण हा डुप्लिकेट आहे, नकली आहे. म्हणे कसा नकली आहे? म्हणे तुकोबारांच्या अभंग गात्यामध्ये प्रमाण आहे, सूत न जळे दया संगे आणि मोहरा तोची अंगे. ज्याच्या संगतीमध्ये सूत जळत नाही तो खरा मोहरा आहे, याच्या संगतीमध्ये जळाला म्हणजे हा कसा आहे, डुप्लिकेट आहे. बरं हा घेऊ नको. अरे राजाने विचार केला आता 1 कोटी वाचवले. प्रधानजी, अंध बाबा जास्त दिवस टिकले पाहिजे, यांच्या जेवणामध्ये रोज 2 ग्लास दूध वाढवा महाराज. असं अंध बाबाला आता आरामध्ये वाढ झाली होती. आणि एक दिवस राजा विचार करत होता, अंध बाबाला सगळ्याच कळतं, मग आपलं काय कळत असलं तर पाहावं ना. आणि एक दिवस राजा आला महाराजांना अंध बाबाच्या पाया पडला, बाबा तुम्हाला सगळ्यांचं कळतं, मग माझ्याविषयी काही सांगता येईल का? अंध बाबा म्हणले राजा तुझ्याविषयी तूही विचारू नको आणि मी सुद्धा सांगणं हे चुकीचं ठरेल, विचारू नको. बरं आता नको म्हणल्यानंतर मग तर राजाला तर असं झालं, आता काय करून काय नाही. एखाद्या ठिकाणी जर लिहिलं ना कृपावरती पाहू नका, माणसं काय करतील? पाहिल्याशिवाय राहतील का? पाहणारच महाराज. आताच भिंतीवर लिहिलं होतं कृपावरती पाहू नका, जाणारा प्रत्येक जण वरती पाहत होता. आणि मग वरती एक वाक्य लिहिलं होतं, एवढं सांगून सुद्धा केला का मूर्खपणा? मग ते वाक्य वाचलं का खाली पाहिजे, मग सरळ चालायचं. असं आहे. राजाला सांगितलं माझ्याविषयी तुमच्याविषयी विचारू नको. अंध बाबाचे हे शब्द राजाच्या मनामध्ये सारखे विचार करत होते. आणि एक दिवस अंध बाबाला राजानं बाजूला घेतलं. सांगा म्हणे माझ्याविषयी काय तुम्हाला वाटतं? म्हणे राजा मी सांगितल्यानंतर तू रागे भरू नको, मला ती जेलमध्ये टाकू नको. नाही टाकणार. आणि मग अंध बाबाला राजा म्हणू लागला, अंध बाबाने राजाला सांगितलं राजा मला तुझ्याविषयी असं वाटतं, तुझा जो वंश आहे तो राजवंश नसावा, तू स्वयंपाकाच्या वंशामधला असावा. स्वयंपाकाच्या वंशामधला? राजा मग मी तुला म्हटलं होतो ना, मग विचारू नको. आणि माझ्या शब्दावर विश्वास असेल तर तुझ्या मातेला जाऊन विचार. आणि राजानं आईला बाजूला घेतलं स्वतःच्या, आणि स्वतःच्या मातेला विचारलं सांग माते मी कोणत्या वंशामधला आहे, माझा राजवंश आहे का माझा सारा स्वयंपाकाचा वंश आहे? आई स्तब्ध झाली. बाळा तुला काय करायचं या गोष्टीचं? नाही मला कळलं पाहिजे. आणि मग त्या मातेनं सत्य सांगितलं. माता म्हणली हे बघ बाळा, अरे जेवढे जेवढे लेकरं माझ्या उदरातून जन्माला येत होते, पहिलं जन्माला आलं मृत्युमुखी पडलं, पाठोपाठ 7 लेकरं मृत्युमुखी पडले, 8व्यांदा मी गर्भवती असताना आता प्रसूत होणार. इतक्यामध्ये तुझ्या वडिलांनी आता मला सांगितलं होतं हे लेकरू जन्माला आल्यानंतर जर मृत्युमुखी जर पडलं तुझा सुद्धा श्रेयच करणार आणि तुला सुद्धा त्याच्याबरोबर मी यमसदनाला पाठवणार. आणि मग मी 8व्यांदा प्रसूत झाले. आणि जसं 7 लेकरांचं झालं तसंच 8वं लेकरू जन्माला आलं, मृत्युमुखी पडले. आता मी रडत होते आणि माझा आवाज असारा शेजारी आचार्याची पत्नी प्रसूत झाली होती, तिनं ऐकला. ती माझ्यापर्यंत आली. तिनं विचारलं का रडतात महाराणी साहेब? मी सगळा वृत्तांत सांगितला. तिनं काय केलं, ती नुकतीच प्रसूत झाली होती. तिनं तिच्या जवळचा आसारा जिवंत माझ्याजवळ ठेवलं आणि मृत आसारा तिनं तिच्या जवळ नेलं. आणि तो आसारा तो लहानचा मोठा झाला. राजाचे डोळेच उघडले. म्हणे अंध बाबानं तर हे खरं सांगितलं आपल्याला, खरं सांगितलं. आणि असा राजा अंध बाबाच्या जवळ गेला. तो म्हणला बाबा अहो तुम्ही जे बोलले ते अगदी सत्यच आहे राव, पण हे तुम्हाला कळलं कसं? आणि मग अंध बाबा म्हणले सोपं सूत्र आहे. काय सूत्र आहे सोपं? तुझे आसारे त्या पहिले घोड्यामधले 50 लाख वाचवले तर तू काय वाढले? लाडू वाढले. नंतर आसारे तुझे आसारे त्या हिऱ्यामधले 60 लाख वाचवले, तू मला गुलाबजामुन वाढले. नंतर त्या रत्नामधले तुझे 1 कोटी वाचवले तर तू मला काय दूध वाढलं. हे गुलाबजामुन वाढणं, लाडू वाढणं, दूध वाढणं हे मला आचार्यासारखं वाटलं म्हणून सहजच म्हटलो तू आचार्याच्या वंशामधला. निवाडा केला महाराज कुणी अंध बाबाने. तसं आपल्याकडे निवाडा करण्याचं सामर्थ्य आहे. विहित कर्म कोणतं आणि निषिद्ध कर्म कोणतं? म्हणून आपण निषिद्ध कर्माचा स्वीकार करून नरका घोर का जाता, त्यापेक्षा शुद्ध कर्माचा स्वीकार करा महाराज. आणि ते शुद्ध कर्म जर कसं असेल, ज्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये भगवंताचा आविर्भाव आहे, भगवान नारायणाचा आविर्भाव आहे, ते खऱ्या अर्थानं शुद्ध कर्म आहे. आणि ते सूत्र व्यक्त केलं दुसऱ्या कर्मामध्ये. जया
प्रत्यक्षामध्ये भगवान नारायण आपल्यावरती प्रसन्न होतील असं कर्म आपण खऱ्या अर्थानं करावं महाराज। जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते खऱ्या अर्थानं असणारं शुद्ध पुण्य आहे, असं कर्म करा। आज या परिवारानं जे कर्म केलं ते स्वतःच्या मातेच्या संबंधानं असणारं हे कर्म या परिवाराच्या वतीनं होत आहे। हे सुद्धा कर्म करणं प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे माझा। माय पित्याच्या तथा पितरांच्या ऋणातून जर उतराई होण्याचा विचार जर न कराल तर आपल्याला त्या ठिकाणी कृतज्ञ समजलं जाईल। आपण कृतज्ञ होऊ नका, आपण सदैव त्या ठिकाणी कृतज्ञ राहा महाराज। आईच्या ऋणातून उतराई होण्याचा असणारा ह्या परिवाराचा गोड असा मानच आहे। मातेचं नाव फार सुंदर आहे महाराज, सत्यभामा। खरं तर त्या ठिकाणी ज्या मातेच्या नावापुढे सत्य शब्द आहे, बरं सत्य शब्द आहे। आणि परमात्म्याला सुद्धा काय म्हटलं जातं, सत्य म्हटलं जातं। सत्य परमात्म्याची एक अर्धांगिनी, तिचं सुद्धा नाव त्या ठिकाणी राई रुक्माबाई सत्यभामा माता आपण त्या ठिकाणी काकड्यामध्ये प्रमाण म्हणतो महाराज। अशा मातेच्या पश्चात असणाऱ्या या मातेची तीनही असणारी मुलं आणि 2 असणाऱ्या मुली, या 5 भावंडांना जो वियोग झाला तो असणाऱ्या स्वतःच्या मातेचा वियोग झाला। मातृप्रेम असणारा फार विलक्षण आहे महाराज। ज्याची जाते त्याला त्या ठिकाणी समजते महाराज, ज्याची जाते त्यालाच असणारं तिचं प्रेम त्या ठिकाणी कळतं। मातेचं प्रेम कसं असतं त्या देवी भागवतामध्ये एक प्रसंग फार सुंदर आला। बरं देवी भागवतामध्ये एक प्रसंग फार सुंदर आला। काय प्रसंग आला, ज्या वेळेला कौरवांचा नाश झाला, नवे नवे सगळे कौरव थांबले महाराज। आणि अंध असणारा धृतराष्ट्र आणि गांधारी आता यांच्या सेवेची जबाबदारी कुणावरती होती, धर्मराज युधिष्ठिरावरती होती। बरं ते धर्मराज सेवा करत होते महाराज। धर्मराजाचं अंतकरण फार सुंदर होतं। अरे ज्यांच्या मुलांनी यांना आयुष्यभर त्रास दिला त्या माता पित्यांची सेवा कोण करत होते, धर्मराज करत होते महाराज। धर्माचं अंतकरण विशुद्ध आहे, धर्मराज त्यांची सेवा करायचे। आणि भीमदादाकडे एक काम दिलं होतं। काय काम दिलं होतं, त्यांना भोजन देण्याचं काम भीमदादाकडे दिलं होतं। भीमदादाकडे काम दिलं होतं। काय झालं होतं ते ज्या वेळेला पांडवांचा त्या कौरवांचा मृत्यू झाला ना त्यावेळेला एक दिवस हे धृतराष्ट्र रडत होते महाराज।
रडणारे धृतराष्ट्र त्यावेळेला धर्मराजाने विचारलं झालं काय, आणि मग धृतराष्ट्र म्हणू लागला मला असं वाटतं माझ्या 100 मुलांचा मृत्यू झाला, त्यांचा आसार अंत्येष्टी संस्कार, त्यांचा आसार पिंडदान हे काही यथोचित रीतीनं संपन्नतेच्या दिशेने गेलं नाही, आणि मला ते पिंड देतो काहीतरी मला धन द्यावं. कोणाला मागितलं? धर्मराजाला धन मागितलं. पण धर्मानं विचार केला आपण स्वतः निर्णय घेणं योग्य नाही. बरं कोणती गोष्ट अशी आहे महाराज, बाकीच्यांना विचारात घ्या, परिवारातील आसार निर्णय असू द्या नाहीतर गावातील आसार निर्णय असू द्या, सगळ्यांना आपण एकत्रित घ्या. ते आपल्या निर्णयाला त्या ठिकाणी निश्चित स्वरूपानं काय देतील, दुजोरा देतील. पण त्यांच्या विरोधात जर आपण जर निर्णय जर घेतला बहुतेकांना ते सुद्धा पसंत पडत नाही महाराज. धर्मराजाला हे माहिती होतं, आणि मग धर्मराजानं केलं काय, सगळ्यांना एकत्रित केलं. अर्जुनानं सांगितलं त्या मदत देऊन टाका. नकुल आणि सहदेव म्हणले तुमची जशी इच्छा असेल तशी. पण भीमदादा म्हणले नाही नाही, अजिबात त्यांना असारी मदत करायची नाही. भीमदादाचे शब्द आहे ज्यांच्यामुळे आपल्याला 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास त्यांनी लक्षगृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला. पण धर्मराजात अंतकरण होतं, मोठा प्रसंग विस्ताराचा आहे महाराज. आणि आता धनही दिलं, पिंडदानही झालं. पण हे आसारे धृतराष्ट्र आणि गांधारीला ज्या वेळेला भोजन वाढण्याचं काम भीमाचा असायचं ना, तो भीम यायचा आणि धृतराष्ट्राच्या आणि गांधारीच्या समोर ज्या वेळेला काय ठेवायचा, ते ताट ठेवायचा महाराज. आता ते काय धृतराष्ट्रही आमदार, गांधारी आमदार, तिथं प्रकाश असला काय नसला काय, लाईट असून येतो नसो महाराज, तिथं काय होतं आमदारच होता ना, असं अशी आसारी स्थिती. आणि ज्या वेळेला तो धृतराष्ट्र घास घ्यायचा मुखामध्ये टाकायचा, घास मुखामध्ये टाकला का भीमदादा म्हणायचे घ्या घ्या, दुर्योधनाचं मांस आहे बरं. अरे स्वतःच्या मुलाचा मांस म्हणलं तर कुणाला घास गोड लागेल. अरे पाणी प्यायला लागले का म्हणायचं घ्या, दुःशासनाचा आसारा रक्त आहे. आणि अशा धर्म ते शब्द ज्या वेळेला ऐकले महाराज, आणि मध्यरात्री त्यांनी घर सोडलं. त्यांच्याबरोबर कुंती माता सर्वजण कुठे गेले, एका वनामध्ये गेले महाराज. आणि तिथं आसारा त्यांनी एका आश्रमाची निर्मिती केली आणि तिथे जाऊन थांबले. अरे धर्माला आठवण आली महाराज 6 वर्षानंतर. धर्माला रोज आठवण येत होती, पण 6 वर्षानंतर धर्म आणि ज्या वेळेला भेटीला आले ना, व्यास त्यांच्या सोबत होते. आणि व्यास आलेले ज्या वेळेला गांधारीला समजलं, अशा गांधारीने व्यासाचे चरण पकडले आणि ते व्यासांना म्हणू लागले एक काम करा, ज्या 100 मुलांचा माझा मृत्यू झाला त्या 100 मुलांचं एकदा मला दर्शन घडू द्या. आईचं अंतकरण मी सांगतोय बरं, जे दुष्ट होते महाराज तरी सुद्धा आईचं अंतकरण त्यांच्याविषयी कसं आहे पहा. गांधारीचे शब्द होते माझे 100 मला मुलं दाखवा. द्रौपदीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ती म्हणू लागली अस्वस्थाम्यानं ज्या माझ्या 5 लेकरांचा शिरतत केला तेही लेकर मला दाखवा. आणि नंतर सुभद्रेकडे पाहिलं, तिचे डोळे आसून डबडबले होते. बघ त्यावेळेला व्यासांनी सुभद्रेला विचारलं तुमची काय इच्छा, म्हणे माझाही आसार अभिमन्यू ज्याला चक्रामध्ये गुंतून मारलं त्यातही मला दर्शन घडू द्या. व्यास देवांनी स्वतःच्या पुण्य बलावरती 100 कौरव गांधारीच्या समोर, 5 द्रौपदीचे लेकर तिच्या समोर, आणि आसारा सुभद्रेचा आसार अभिमन्यू तुझ्या समोर प्रगट केला महाराज. आणि अशा लेकरांना पाहिल्यानंतर त्या मातेच्या अंतकरणाला काय झाला, विलक्षण आनंद झाला. हे प्रेम असतं मातेचं महाराज. अशी माता असे, माता म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेम आहे. प्रेम म्हटलं का माता, पतिव्रता म्हटलं का त्या ठिकाणी सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. ही त्रिसूत्री सर्वांना माहिती आहे. अशा मातेच्या ऋणातून उतरा होण्यात या परिवाराचा असणारा मानस आहे महाराज. आई ती आईच असते. अनेकांनी वर्णन केलं, पण नामदेव महाराजांचा एक अभंग फार सुंदर आहे. जरी आसार ही पक्षिणी एक प्रकारची पक्षिणी आहे, जरी ना आता हे घरटं सोडणं असलं महाराज, जरी उंच उडून गेली असली, पण तिच्या चित्ताचा विषय जसे तिचे पिल्लं असतात, तशी 1 वर्षापूर्वी या घरट्यातून उडालेली ही आसारी पक्षिणी सत्यभामा माता, तिच्याही लक्षामध्ये तिचे 5 आसारी हे पाखरं आहे महाराज. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे बरं. उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त
मला वाटतं तोही द्राक्षांचा नामदेव महाराजांना कमी वाटला असताना म्हणून तिसऱ्या चरणामध्ये आणखीन एक द्राक्षांचा दिला. धेनू चरे राणी वसहाते घरी, धेनू चरे राणी वसहाते घरी, चित्त वसावरी ठेवलिया. विष्णुदास दीनवी श्री प्रेम आहे महाराज. आपल्या परिसरामध्ये प्रसंग घडला. अरे खेळणारं लेकरू ज्या वेळेला शेततळ्यामध्ये पडलं आणि त्या मायेनं ज्या वेळेला पाहिलं महाराज माझं लेकरू आता पाण्यामध्ये पडलं, त्याचा आता संकटामध्ये आहे. त्या मातेला स्वतः पोहता येत नव्हतं महाराज. तरी सुद्धा स्वतःच्या लेकराला वाचवण्यासाठी त्या मातेनं काय केलं, त्या शेततळ्यामध्ये उडी मारली. लेकरू तर गेलंच गेलं, पण माताही थांबली महाराज. आणि दुर्दैव असं होतं, ज्या मातेनं तळ्यामध्ये लेकराला वाचवण्यासाठी उडी मारली होती तिच्या उदरामध्ये आसारे एक अंश काय होत होता, वाढत होता महाराज. असे 3 आसारे त्या ठिकाणी निरापराध आसारे जीव एकाच वेळेला त्या ठिकाणी थांबले महाराज. आईचं ते आईचंच अंतकरण आहे. अशी माता तिच्या संबंधानं केलं जाणार हे कर्म हे खऱ्या अर्थानं पुण्यात्मक आसार कर्म. जयामध्ये नारायण हेच आसार एक प्रकारचा आसार, शुद्ध आसार त्या ठिकाणी पुण्याचं साधन आहे महाराज. आणि ते शुद्ध पुण्य त्या माऊलीला काय व्हावं, प्राप्त व्हावं. आणि असं आसार करत असताना निषिद्ध कर्माचा त्याग करून आपण विहित कर्माचा स्वीकार करत असताना त्या भगवंताची शरणागती स्वीकारा. आणि जे जे भगवंताला शरण गेले महाराज, भगवंताने त्यांची काय केला, हा भवसागर पार केला. जो मद होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणून या लागी शरणागता शरण्य मीच ऐकू. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारानं त्या ठिकाणी सांगावं लागलं महाराज, शरणागता देव शरणागता देव शरणागता देव शरणागता देव स्वीकारतायत. भगवंत त्यांना काय देतात महाराज, अभय देतात महाराज. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, आलिया संसारा भावे करा, शरण शरणागता देव राखे. अनेकांची आसार यानं काय केलं, स्वीकार केला महाराज. विभीषण शरण आयो किया लंका दान. विभीषण शरण आल्यानंतर लंकेचं दान देऊन टाकलं. असा भगवंत आहे महाराज. आणि तोच आसारा त्या ठिकाणी आपल्याला आसारा देव आपलं काय करतो, विघ्नातून आपल्याला बाजूला काढतो महाराज. ये राखे विघ्नाचे, म्हणून तर आम्हा हरीच्या दासा काही बय नाही त्रैलोकी. त्याचं नाम चिंतन जरी केलं तरी सुद्धा नामाच्या चिंतने 12 वाटे पळती विघ्ने महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनाला आले आणि मुघलांनी ज्या वेळेला वेढा टाकला आणि तुकोबारांपर्यंत आता ही वार्ता पसरली आणि ज्या वेळेला तुकोबारां भारतात जाऊन दाखल झाले त्या पांडुरंगाकडे पाहू लागले आणि ते तुकोबारा भगवंताला म्हणत होते, अशक्य ते शक्य तुम्हा करणे नारायणा, अशक्य गोष्ट सुद्धा तुम्ही शक्य करू शकता. आणि करुणेनं असा तुकोबारा भगवंताचा धावा करू लागले. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला भगवंताचं स्मरण केलं आणि परिणाम असा झाला. काय झाला परिणाम? जेवढे कीर्तनाला श्रोते होते तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसू लागले. खरे छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नाचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आणि अशी शरणागती स्वीकारत असताना आपल्या अंतकरणामध्ये गुण असावा, नम्र होण्याचा, लीन होण्याचा आणि आपण सर्वांनी खऱ्या आता लीन व्हावं म्हणून तुकोबारांची निवारण व्हावं असं जर वाटत असेल
भगवंताला शरण गेल्यानंतर त्या भगवंताने आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल, त्यासाठी एक काम करा. तुका म्हणे लीन व्हावे, आपण नम्रतेचा स्वीकार करा. कारण नम्र झाला भूता तेने कोंदिले अनंता. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. नम्रतेचा स्वीकार करा. तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग गाथ्यातील सुंदर असा आसार हा उपदेशात्मक प्रकरणातील आसार अभंग आजच्या ह्या हरि कीर्तन सेवेच्या माध्यमातून आपल्या समोर गायलेला होता. आजच्या अभंगाचा सार फक्त एकच आहे महाराज. दोन प्रकारचे कर्म मी आपल्या समोर सांगितले, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विषिद्ध कर्माचा खऱ्या अर्थानं विहित कर्माचा स्वीकार करून भगवत स्वरूपाचा प्राप्त करून घ्या, संकटातून मुक्त व्हा. आणि निषिद्ध कर्माचा जर स्वीकार जर कराल तर आपल्याला नरकवासा निश्चित आहे महाराज. निषिद्ध कर्माचा स्वीकार केला दुर्योधनानं तर त्याला नरकामध्ये पडावं लागलं महाराज. आणि शुद्ध कर्माचा स्वीकार केला पांडवांनी, परिणामी त्यांचं काय झालं, स्वर्गारोहण झालं. हा भाव आसारा तुकोबारांचा आपल्या समोर मांडण्याचा माझा अल्पसा प्रयत्न होता. ज्या माऊलीच्या आसारा ह्या श्राद्धविधीच्या माध्यमातून आपण एकत्रित जमलो. गागरे परिवारातील आसारा माऊली स्वर्गीय मातोश्री सत्यभामा जिजाबा गागरे. 1 वर्षापूर्वी माऊलीचा हेलोकीचा प्रवास संपन्न झाला. तत्पश्चात त्या माऊलीची आसारे 3 मुलं, ज्यामध्ये शंकर जिजाबा गागरे, त्यानंतर आसारे मच्छिंद्र जिजाबा गागरे आणि किसन जिजाबा गागरे हे 3 आसारे या माऊलीची मुलं. आणि या माऊलीच्या आसाऱ्या 2ही आसाऱ्या सुकन्या, ज्यामध्ये सौभाग्यवती कमल काशीनाथ लबडे आणि सौभाग्यवती पुष्पा जालिंदर मुसमाडे. या आसाऱ्या 5 भावंडांना आपल्या मातेचा योग झाला. त्यांची आसारे जावई आदरणीय काशीनाथ सैराम लबडे असतील आणि त्यानंतर आसारे जालिंदर राधाकिशन मुसमाडे असतील. तेही या दुःखामध्ये खरी हाताना सहभागी आहे महाराज. असो या 5 लेकरं एकत्रित येऊन आजचा हा विधी या ठिकाणी संपन्न करत आहे. मी बोलून गेलो महाराज, आई निघून गेल्यानंतर ती चारामध्ये त्या ठिकाणी दिसते आणि मग म्हणावं लागतं, नभीची तामाडी तू चंदनाची शीतल तुझी छाया मला हवी जीवा. आई देवासी मिंगा तुला जगलागे तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. पण आई पूर्ण आयुष्याला आपल्याला पुरत नाही महाराज. अरे स्वतःच्या मुलीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते महाराज. असं समर्थ प्रेम खऱ्या अर्थानं मातेत असतं. त्या मातृत्वातून उतराव होण्याचा हा प्रयत्न आपण सर्वजण या परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. सर्वांचं या गागरे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आजच्या हरिकीर्तन सभेच्या माध्यमातून जे काय पुण्य संपादन झालं असेल ते आपण या माऊलीच्या पवित्र आणि पावन स्मृतीला काय करूया, समर्पित करूया. अशी आपण भगवान परमरामचंद्रजींच्या चरणी अशी विनवणी करूया, या माऊलीला आपल्या चरणाजवळ काय प्राप्त करून द्यावी, जागा प्राप्त करून द्यावी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय टाळकरी मंडळी स्थानापन्न होतील. अगदी 2च मिनिटात पुढचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कोणी उठणार नाही. माझी विनंती आहे, अगदी वेळेवर कार्यक्रम संपन्न झाला आहे. उडाली पक्षीने गेली अंतराई. या ठिकाणी सत्यभामा जिजाबा पाटील गागरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आदरणीय हरिभक्त पारायण रामानाचार्य मनोहरजी महाराज सिनारे श्री क्षेत्र निंबेरे यांनी जी कीर्तन सेवा दिली त्याबद्दल मी महाराजांचं, गागरे पाटील परिवार, समस्त ग्रामस्थ तांबेरे आणि पाहुण्यांच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी आज या वर्षश्राद्धाच्या प्रसंगी या परिवाराकडून श्रीराम मंदिर प्रांगण विकास निधीसाठी रोख स्वरूपात निधी दिला जातोय. मी आदरणीय सागर मुसमाडे
श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष यांना विनंती करेल की आपण समोर येऊन आदरणीय महाराजांच्या हस्ते या ठिकाणी रोख स्वरूपातली देणगी स्वीकारायची आहे। या ठिकाणी या कीर्तन सेवेला साथ करण्यासाठी आताच पंढरपूरची पांडुरंगाची वारी करून उपस्थित झालेले मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण पांडुरंगजी महाराज विधाटे यांनाही धन्यवाद देतो। तद्वतच या ठिकाणी गायनाची सुंदर अशी साथ दिलेले आदरणीय गणेशजी महाराज गीते आणि आदरणीय हरिभक्त पारायण सोपान महाराज दिवे श्री क्षेत्र कनगर यांचंही मी ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी श्री क्षेत्र तांबेरे येथे लोक सहभागातून सुरू असलेलं अभियान वैकुंठ रथ, या वैकुंठ रथ निर्मितीसाठी सुद्धा या ठिकाणी गागरे पाटील परिवाराने रोख स्वरूपात देणगी देऊ केलेली आहे। त्या देणगीचा स्वीकार या ठिकाणी मी सर्वांचे उपस्थित करतोय। या ठिकाणी माऊलीचे पुतणे प्राध्यापक मच्छिंद्र गागरे सर या ठिकाणी सर्वांचं ऋण व्यक्त करतील आणि तदनंतर पुन्हा पाहुण्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्यांना विनंती आहे की आपण समोर येऊन श्रद्धांजली अर्पण करावी। प्राध्यापक मच्छिंद्र गागरे सर, जालिंदर गागरे सर, धन्यवाद। सुख पाहता जेव्हा पाडे दुःख पर्वता येवडे। खरं तर आज आमच्या मातोश्री समान आमची चुलती सत्यभामा जिजेबा गागरे यांचे या ठिकाणी आम्ही गागरे परिवाराच्या वतीने श्राद्ध घालत आहोत। या श्राद्धाच्या निमित्ताने हवप सिनारे महाराज यांनी अतिशय मंत्रमुग्ध करणारं कीर्तन आणि प्रवचन, त्याचप्रमाणे आपणा सर्वांना त्यांनी अतिशय जीवनाचं मार्मिक उदाहरण देऊन संबोधित केलेलं आहे। खरं तर महाराजांचं कीर्तन ऐकताना असं वाटलं होतं हे ऐकतच राहावं आणि ऐकतच राहावं, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे किंवा नियोजन असल्यामुळे काही कारणास्तव कीर्तन या ठिकाणी थोडंसं थांबलेलं गेलेलं आहे। खरं तर महाराज मी तर असं म्हणतो, विद्येचं लेणं आणि आयुष्यभर देणं असतं। ज्याने ज्याने विद्या घेतली त्याला ती त्याच्यासाठी नसते, तर ती आयुष्यभरासाठी इतरांना देणं ते त्याचं कर्तव्य असतं। आणि आजची ही कीर्तन सेवा अतिशय मार्मिक आणि प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही कीर्तन सेवा, आणि या सेवेसाठी महाराज मी खरं तर धन्यवाद देतो आणि परमेश्वराला विनंती करतो की आपली ही मंत्रमुग्ध वाणी आयुष्यभर आम्हाला ऐकायला मिळावी, हीच आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे खरं तर आज हा आमचा एक आनंदाचाही दिवस आहे आणि दुःखाचाही दिवस आहे। आमचं भाग्य असं की आम्हाला आमच्या चुलतीचं सगळे विधी आम्हाला अतिशय सोयीस्करपणे करता आलेत। प्रथमतः आम्ही त्यांचा विधी केला, त्यांचा रक्षाविधी केला, दशक्रिया विधी केला, महिना घातला आणि श्राद्धही घालण्याचा आम्हाला अतिशय सोपस्कर योग या ठिकाणी आलेला आहे। हे आमचं भाग्य आहे आणि आमचं दुर्भाग्य असं आहे की आम्हाला ह्या मायेची सावली आणखी काही दिवस आवश्यक होती, कारण ज्यांच्या सावलीमध्ये आम्ही लहानची मोठे झालो त्यांच्या सावलीने आम्हाला अजून थोडंसं मार्गदर्शनाची गरज होती, जेणेकरून आमच्या भावंडांमध्ये अजूनही या ठिकाणी एकोपा राहिला असता, आणि तो आहे आणि असणार आहे। या श्राद्धानिमित्ताने मी प्रथमतः आमच्या मातोश्री समान चुलतेल या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे या श्राद्धानिमित्ताने आमच्या निमंत्रणाला मान देऊन मित्र परिवार, नातलग, भावकीमधले सर्व ग्रामस्थ आणि सर्वच परिचयाचे व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहून तुम्ही आमच्या पाठीशी आम्हाला ह्या दुःखातून सावरण्यासाठी खूप सहकार्य केलं, मी आपणा सर्वांचं या ठिकाणी ऋणी असेल। त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व भजनी मंडळ तांबेरे, तांदुळनेर आणि इतर भागातून आलेले आहेत, त्यांनी खूप अतिशय जोमाने हे भजन या ठिकाणी पुढे नेलं, मी त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। त्याचप्रमाणे डेकोरेशन वाले असतील, ग्रामस्थ असतील, साऊंड सिस्टीम वाले असतील, आपण सर्वांनीच आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आमचा हा विधीचा कार्यक्रम खूप यशस्वी झाला असं समजतो। आणि पुनश्च आमच्या चुलतेल या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। सर्वांना एक विनंती आहे की आम्ही भोजनाची व्यवस्था केलेली आहे,
सर्वांनी त्या भोजनाचा आस्वाद घ्या आणि आमची सर्वांची भेट घेऊन आपण पुढे चला. धन्यवाद. परमपूज्य कैलासवासी सत्यभामाबाई जिजाबा गागरे पाटील. सत्यभामा